नमस्कार. एम-पी-एस-सी सी-सॅट यामधील बुद्धिमत्ता या विषयातील महत्त्वाच्या टॉपिकवर एक व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता या विषयातील वॉटर इमेज त्याचबरोबर मिरर इमेज यावरची आपण कॉन्सेप्ट बघणार आहोत. आणि हे दोन्ही पण प्रश्न बघितलं तर आपण शॉर्टकट ट्रिकचा यूज करून कमी वेळामध्ये आपण कसा सॉल्व करायला पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला समजून घेऊ की हे वॉटर इमेज आणि मिरर इमेजमधला नेमका फरक का असतो. वॉटर इमेजमध्ये बघितलं तर आपल्याला प्रश्नामध्ये अशी एक आडवी लाईन दिसते मुलांना. त्याचबरोबर मिरर इमेजमध्ये बघितलं तर अशी एक उभी लाईन दिसते. हा झाला या दोघांमधला फरक. आता आपण बघू आपल्या शॉर्टकट ट्रिकनुसार. काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. वॉटर इमेजमध्ये मिस का असते बघितलं तर ही आडवी लाईन असते. हे बघितलं तर मुलांनो याच्यावरती एखादा ऑब्जेक्ट असतो. या ऑब्जेक्टला आपल्याला काय करावं लागतो बघितलं, या ऑब्जेक्टला बघितलं तर आपल्याला या वॉटर इमेजमध्ये बघावं लागते. वॉटर इमेजमध्ये बघावं लागते. तर मग हे वॉटर इमेजमध्ये कसा दिसतो हे आपल्याला काय करावं लागते, ऑप्शन असे 4 ऑप्शनमधून आपल्याला एक ऑप्शन निवडावं लागते. मग यासाठी काही शॉर्टकट ट्रिक आहे मुलांनो, ते समजून घेऊ. काळजीपूर्वक लक्ष दे. सांग की जसं बघितलं तर मुलांनो ही झाली वॉटर इमेजमध्ये एक कॉन्सेप्ट आहे की बघितलं तर मुलांनो जो राईट असतो ना हा राईटलाच राहतो आणि जो लेफ्ट आहे ना हा लेफ्टलाच राहतो. म्हणजे राईट आणि लेफ्टमध्ये काही चेंज होत नाही. मग चेंज का होतो मुलांनो, तर जो टॉप असतो आणि जो बॉटम या दोघांमध्ये चेंज होते. म्हणजे जो टॉप आहे हा बघितलं तर वॉटर इमेजमध्ये बघितलं तर बॉटममध्ये जातो आणि जो बॉटम आहे मुलांनो हा टॉपवर जातो. म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बघितलं तर मुलांनो जो टॉप आहे हा बॉटमला जातो, बॉटम आहे हा टॉपला जातो. बरोबर. आता या 2 ट्रिकचा आपण वापर करून हा एक प्रश्न आपण सॉल्व करू. बोर्डकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आता इथे बघा हे आडवी लाईन दिसत आहे. म्हणजे हा क्वेश्चन बघितलं तर मुलांनो वॉटर इमेजचा आहे. वॉटर इमेजमध्ये मुलांनो बघितलं तर लेफ्ट आणि राईट हे दोन्ही पण आपली पोझिशन चेंज करत नाही. म्हणजे बघितलं तर मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या की बघितलं तर हा जो ट्रँगल आहे हा ट्रँगल इथे बघितलं आपण का बघितलं तर डार्क दिसत आहे आणि खालचं बघितलं तर फेंट आहे. म्हणजे हा जो टॉपवरचा डार्क आहे तर आपल्या वॉटर इमेजमध्ये कुठे जाणार बघितलं तर टॉप बॉटममध्ये जाणार. म्हणजे डार्क पोर्शन हा बॉटममध्ये पाहिजे. पहिल्या ऑप्शनमध्ये बघितलं तर मुलांना इथे बघितलं तर हा फेंट आहे. म्हणजे हे आपला आन्सर असणार का नाही. हा तर पहिली पॉईंट झालेला आहे. दुसरा बघितलं तर मुलांना हा जो ॲरो आहे हा ॲरो लेफ्ट साईडला आहे. तर बघितलं तर आपली वॉटर इमेजमध्ये सुद्धा तो कुठे असायला पाहिजे, लेफ्टलाच असायला पाहिजे. फोर्थमध्ये बघितलं तर आपल्याला इथे वेगळा सिम्बॉल दिसत आहे. म्हणजे हे काय बघितलं तर मुलांनो रॉंग आहे. आता झालेले आहे 2. त्यानंतर बघितलं तर मुलांनो लेफ्ट साईडने बघितलं तर हा सर्कल आहे. तर आपल्या वॉटर इमेजमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसायला पाहिजे, सर्कलच राहायला पाहिजे. दुसरा दिसायला पाहिजे का नाही. तर इथे बघितलं तर मुलांनो हा सर्कलच्या जागी आपल्याला बघितलं तर असा हा वेगळा का म्हणून बघितलं तर इथे सिम्बॉल दिसून येत आहे. म्हणजे हे आपला आन्सर असणार का तर नाही. म्हणजे आपला आन्सर असणार हे. म्हणजे लक्ष द्या मुलांनो इथे बघितलं तर हा लेफ्टचा लेफ्टलाच आहे, हा राईटचा बघितलं तर राईटलाच आहे. बरोबर आहे. फक्त याचा चेंज कुठं झाला, हा जो वरती बघितलं तर टॉप होता हा बॉटमला गेला, हा टॉप होता हा बॉटमला गेला. यावरूनच आपण बघितलं तर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा शॉर्टकट ट्रिकचा आपण यूज करू मुलांनो हे क्वेश्चन आपण इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यासाठी मुलांनो बघितलं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.